तर बीडच्या परळीतील नगरसेवक पदाच्या 5 जागांच्या निवडणुका लांबणीवर आहेत। आक्षेप नोंदवल्यानंतर 3 प्रभागातील निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार आहेत। तर यवतमाळ पालिकेची निवडणूक पुढे ढकलू नये, निवडणूक 2 डिसेंबरलाच झाली पाहिजे। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावरती उमेदवार धडकले। यवतमाळ पालिकेची निवडणूक 2 डिसेंबरलाच घ्या, पालिका निवडणुका पुढे ढकलू नका। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावरती उमेदवार धडकलेले आहेत। निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारांचा नाही तर अधिकाऱ्यांची चुकी असल्याचं उमेदवारांकडून सांगण्यात येतं। तर एकनाथ शिंदे, निलेश राणे, सामंत आणि केसरकरांमध्ये चर्चा झाली आहे। वॅनिटी व्हॅनमध्ये जवळपास 5 मिनिटं चर्चा झालेली आहे। एकनाथ शिंदेंनी या सर्वांना कोणता कानमंत्र दिला अशी चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रंगताना पाहायला मिळते। तर मुख्यमंत्र्यांचा उद्देश तुमची प्रश्न सोडवण्याचा नाही तर माझा पराभव करण्याचा आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। ईश्वरपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तुमच्या समोर हात जोडणाऱ्यांनी 9 वर्ष काय केलं असं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय। या शहराची काळजी मलाच घ्यायची आहे। जे जे मंत्री मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भाषण देऊन जातील त्या सगळ्यांचाच उद्देश, पण त्या सगळ्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाहीये। मग 9 वर्ष काय मी हात धरलेले का कोणाचे ह्या शहरात येऊन हे प्रश्न सोडवायला? पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल, त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरण ईश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा 40 वर्ष मी काम केलं ही जनता मला सांभाळत आली आहे, मला ताकद देत आली आहे। जेवढ्या मला शिवाय जास्त तेवढी मला मत जास्त। आमदारकीला मला पाडलं हे भाजपच्या जयकुमार गोरेंनी कबूल केलं असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं। विनाकारण माझा घात केला, शहाजी बापू पाटलांनी मंत्री जयकुमार गोरेंवर हा आरोप केला। पालकमंत्र्यांनी पूर्ण जिल्ह्याची वाट लावली, माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी जयकुमार गोरेंवर टीका केली। मला आमदारकीच्या निवडणूक सांगायची सगळी भाजपनं घात केलाय, भाजपनं का मला विश्वास बसत नव्हता। मला कोण सांगायला लागलं तर साक्षीदार आहेत, मी शिवाय द्याय काम म्हणायचो पाडू, तुम्ही नीट काम केलं नाही, पडलो ते पडलो, पुन्हा भाजपनं असं केलं आणि भाजपनं तसं केलं, कशाला लागा काय तर सांगताय, खवळायचो मी। म्हणजे देवटा आला जयकुमार गोरे सांगून गेला की शहाजी बापूला पाडताना बाबासाहेब तुला माझी मदत चांगली वाटली ना, आता काय झालं म्हणजे तुम्हीच कबूल केलं, आता तुम्ही लागा मला आमदार केलाय पाडलं। माझा वरच्या भाजपने माझं भांडणार नाही, अजिबात भांडणार नाही, काय त्यांनी माझं वाईट केलंच नाही। एकही पत्र माझं असं नाही की भाजपच्या मंत्र्यानं माझं काम केलं नाही। प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस साहेब असो, रावळ साहेब कुठलेही असो, त्या ठिकाणी बावनकुळे सगळ्यांनी माझी कामं केलेली, माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाही। कशासाठी फडणवीस साहेबांना गोऱ्याला करून टाकलं पालकमध्ये, सगळ्या जिब सांगूला जो सोडा, सगळ्या अख्ख्या जिल्ह्यातले वाटोळ करून या माणसाने टाकलं। तर राज्यामध्ये खरी लढत महायुतीमध्येच आहे असं जयकुमार रावल यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे होणार, नगरसेवकही भाजपचे निवडून येतील, मंत्री जयकुमार रावल यांनी हा दावा केलेला आहे। लाडक्या बहिणी या एकतर्फी भारतीय जनता पार्टी बरोबर उभ्या आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये जबरदस्त विकास होणार आहे। मागच्या काळामध्ये विकास झालाय आणि म्हणून मला खात्री आणि विश्वास आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती नगराध्यक्ष, नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे होणार आहे।